आहे. मला दोन्ही पक्षाचे आमंत्रण असताना मी अपक्ष अर्ज भरतोय, कारण कुठल्याही पक्षावरती आज माझा विश्वास राहिलेला नाही. आज संध्याकाळी एक जण राष्ट्रवादीचा असतो, दुसरा कमळाकडे असतो आणि तिसरा पंजाकडे असतो आणि अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसरंच नाव असतं. त्यामुळं माझं वैयक्तिक मी जी कामं केलेत ती माझ्या वैयक्तिक नेतृत्वावरती कामं केलेत, म्हणून मला ह्या जनतेनं निवडून द्यावं. माझ्या मिसेसला जिल्हा परिषद भोसे गटातून निवडून द्यावं, विकासाच्या मुद्द्यावरती द्यावं. जर माझ्यापेक्षा आणि नेतृत्व विकास केलेला कोण असेल, कुणी कुणाचा नवरा मेला, कुणी कुणाचा बाप मेला, कुणी कुणाचा मुलगा झाला आणि कुणाचं नेतृत्व झालं म्हणून त्याला निवडून देऊ नका. विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या माणसाला निवडून द्या, विकास करणाऱ्या माणसाला निवडून द्या. तुम्ही पत्रकार सुज्ञ मंडळी आहात, ज्या माणसानं विकास केला आहे माझ्या गावात फिरून बघा, आसपासच्या गावातनं जावा. 16 करोड रुपयाचं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणून काम चालू आहे. कितीतरी रस्ते झालेत, कॅनलवरचे पूल झाले, भगीरथचं ट्रान्सफॉर्मर जर रिमूव्ह केलेला असेल त्या लोकांनी विकास दाखवायचा. मी अर्ज माघारी घेतो 100%. अहो विकासासाठी झटणाऱ्या लोकांना नेतृत्व दिलं पाहिजे का नको? जी लोक माझा हे आहे म्हणून रात्री सकाळी 10-11ला उठणार, परत त्यांच्या घरातलं बघणार, कोण कारखाना काढतोय. मला मुख्यमंत्री एक दिवशी गाडीत बसले, बोलले विकासासाठी येणारा तूच आहे म्हणले, नाहीतर कोणी तुम्हाला कारखान्याला कर्ज द्या, माझ्या सोसायटीची चोरी केलेली मिटवा, कोण म्हणतो भ्रष्ट इन्कम टॅक्स माझा मिटवा. विकासासाठी येणारा तूच आहे म्हणले एकटा. राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस मला म्हणले. अपक्ष अर्ज दाखल केलाय मला. दोन्ही अर्ज, तिन्ही चारही अर्ज आम्ही अपक्ष दाखल केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचं सारखं नाव घेतात तुम्ही, भाजपकडून अजिबात मागण करत नाही. माझं वैयक्तिक रिलेशन आहे. वैयक्तिक रिलेशन म्हणण्यापेक्षा राज्याचा मुख्यमंत्री काही पक्षाचा नाही, तो राज्याचा मुख्यमंत्री प्रशासन आहे. त्या प्रशासनाच्या मुख्यमंत्र्याकडे गेलं पाहिजे ना, सामान्य माणसानं काम घेऊन. ते काम घेऊन गेलं पाहिजे आणि काम हाताला धरून करून घेतलं पाहिजे. तुमच्या भागामध्ये ऊसाचं मोठं राजकारण आहे, प्रत्येक माणूस शेतकरी कारखानदारासोबत इथं जोडलाय. तुमचं तसं कारखाना नाही, काय नाही, कसं तुम्ही पिठाई